जमत होती या वेळेला 7 वाजता. गाडी गेली वाटते नाही. भारतीय संविधानाच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर, सम्राट अशोक विचार मंचाचे पदाधिकारी, आत्ता आपण अतिशय सुंदरपैकी 4-5 जणांचं या संविधान आणि सध्याची परिस्थिती याच्यावरती सूचक आणि चांगल्या सूचना या ठिकाणी आलेल्या आहेत. आणि आपण या 2 वर्षामध्ये पाहिलेलं आहे, हे जी स्थळ आहे किंवा ही जी जागा आहे, सम्राट अशोक विचार मंचाच्या नावाखाली आपण जमलेले आहोत. यांनी अतिशय सुंदर कौतुकास्पद कार्यक्रम राबवलेले आहेत. आणि त्याच्यामध्येच आजच्या दिवशी, चांगल्या दिवशी, आज संविधानाची निर्मिती झाली त्या दिवशी रोडे सरांनी चांगल्या सूचना केलेल्या आहेत, आमच्या डॉक्टर पाचांगेंनी केलेले आहेत, पुन्हा आमचे दुसरे बंधू आहेत त्यांनी सूचना केलेल्या आहेत. याच्यामधून आपण आपला कार्यक्रम अजेंडा ठरवून घेण्याचा संकल्प आजच्या दिवशी आपण करणं गरजेचं आहे. मी कधीतरी बोलत असताना सहसा भाषण मी इथं आल्यानंतर करत नाही. इथं भाषण मी सहसा टाळतो, वाघमारे सरांना सांगतो तुम्हीच बोला. परंतु आज बोलायचं म्हणल्याच्या नंतर थोडी इच्छाही झाली बोलण्याची. ती ह्याच्यामुळं की या परिसरामध्ये दर रविवारी, कधीतरी 5-7 वर्षापूर्वीपासून दर रविवारी बुद्धवंदना घेण्याचा कार्यक्रम सरांनी भीमनगरला ठेवला. त्याच्यामध्ये आपल्याला विरोध करायला, कुलूप लावायला कोण होतं सर? उत्तर द्या. आपलीच माणसं होती. आता तुम्ही व्यापक मतवाद सांगितला, किती चांगलं काम होत होतं. त्याच्यामुळं कमीत कमी 10 ते 12 दुसऱ्या गल्ल्यामध्ये तुमचं पाहून लोकांनी सुरू केलं प्रत्येक वस्तीमध्ये बुद्ध विहारात रविवारी जाण्याचं. म्हणून हे आपण अतिशय क्लिष्ट किंवा आपल्याला त्रासदायक वाटत असले विषय तरी नाहीत. कारण आपण गल्ली गल्लीत फिरून सम्राट अशोक मंचच्या वतीनं संघर्ष समिती केल्याच्या नंतर आपण जे 2-3 कार्यक्रम या परिसरामध्ये घेतले, वर्षभरात घेतले, त्याची दहशत इथलच्या राजकारण्यांना आजसुद्धा आहे. काही मंडळी सुद्धा विचार करते, तुमची पोस्ट पाहिल्याच्या नंतर 4-4 वेळेस पाठवली चौकड, इथं काय ठरतंय की हे सुद्धा चालू आहे. आलं का लक्षात सर? वाघमारे सर, इथं काय ठरतंय की अशा पद्धतीची सुद्धा चर्चा चालू आहे. परंतु या बाह्य गोष्टीवर आपण लक्ष न देता आपण आपलं जे इथलचं सेंटर सांभाळलेलं आहे, ज्या पद्धतीनं आपण आजपर्यंत रचनात्मक कामं करत आलेलो, त्या पद्धतीने ध्येय धोरणं ठेवून पुढील कामं करत राहू. वेळ खूप झालेला आहे. मी स्वतः 5 वाजता आलेलो आहे आणि निवडणुकीचे दिवस आहेत सर. तुम्ही म्हणता त्याला विलंब लागेल, परंतु यशस्वी निश्चित होऊ. कारण का, इथं जे प्रत्येकजण आलेला आहे, मी पाहिलेलं आहे डोळ्यानं, वेळ, स्वतःचा पैसा. एक उदाहरण सांगतो. लोकांना असं वाटत होतं की इथलचा बौद्ध समाज किंवा सम्राट अशोक मंच हा कोणताही कार्यक्रम राबवू शकत नाही. कारण आपल्या समाजातला, या परिसरातल्या समाजाला अशी एक घाण सवय लागून गेली, मालकानं ज्यावेळेस रसद देतील त्याचं अनुपालन करणे, स्वतःच्या परिश्रमानं काहीच नाही. परंतु इथलच्या या भूमीमध्ये बसलेल्या, या पांढरीवर बसलेल्या कार्यकर्त्यांनी, आपण सर्वांनी या परिसराला दाखवून दिलेलं आहे की आम्ही हे करू शकतो. आणि त्याच पद्धतीची उमेद घेऊन आपण पुढं चालूया. आपल्या सर्वांना आजच्या दिवशी या संविधान दिनाच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा. माझं शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. जय भीम. तथागत महात्मा गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, रावशी शाहू महाराज यांना अभिवादन. आता आपण आज 26 नोव्हेंबर 1925 2025 म्हणजे जवळजवळ संविधान निर्मितीला 75 वर्ष झाले, ज्यामुळे अमृत महोत्सव म्हणून संपूर्ण देशभर या संविधानाचा गौरव केला जात आहे. या ठिकाणी आपण देखील पळी शहरामध्ये अनेक भागामध्ये आपल्याकडे इलेक्शन चालू आहे, ज्याच्यामुळे संविधानाचे कार्यक्रम काही ठिकाणी झाले. माझ्या माहितीनुसार बौद्ध महासभेच्या कार्यालयामध्ये संविधान दिनानिमित्त त्या ठिकाणी गौरव दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. सकाळी आपण या ठिकाणी संविधान दिनाचा कार्यक्रम या ठिकाणी घेत आहोत. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी काल शिवाजी पार्क या ठिकाणी प्रचंड अशा प्रकारचा संविधान गौरव दिन मुंबईला साजरा केला आणि आज आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली मुंबई या परिसरामध्येच असाच भव्य अशा प्रकारचा संविधान गौरव दिन मुंबईमध्ये साजरा होत आहे. आपण या ठिकाणी संविधान दिन साजरा करत असताना या ठिकाणी हा संविधान दिन का साजरा करायचा, तर याच्याबद्दलची बरीचशी माहिती आपण सर्वांनी सांगितलेली आहे, म्हणून त्याचं रिपिटेशन मी करावं अशातला भाग नाही. सूर्यवंशी सर असतील, रणखांबे सर असतील, यांनी सांगितलं की संविधान म्हणजे काय आहे. देशाची एकता, अखंडता, स्वातंत्र्य, बंधुभाव, त्याचबरोबर न्याय, समता, स्वातंत्र्य आणि न्याय हे सर्वच त्या ठिकाणी टिकून राहावं, हा देश एकसंघ राहावा. इंग्रज गेल्याच्या नंतर 1945मध्ये जेव्हा त्या ठिकाणी दुसरं महायुद्ध थांबलं आणि दुसरं महायुद्ध थांबल्याच्या नंतर भारतामध्ये उठाव झाला आणि या ठिकाणी इंग्रजांना वाटलं की आता स्वातंत्र्य द्यायला पाहिजे, हा देश भारतीयांच्या स्वाधीन करायला पाहिजे. याच्यासाठी त्यांनी हळूहळू तयारी केली 1945मध्ये आणि त्याच्यासाठी त्यांनी या ठिकाणी त्यांचं शिष्टमंडळ भारतामध्ये पाठवलं आणि या संविधान निर्मितीसाठी तुम्ही तयारी करा अशासाठी त्यांनी त्या ठिकाणी म्हणजे तशा पद्धतीच्या शिष्टमंडळाच्या माध्यमातून म्हणजे तशा प्रकारची हालचाल सुरू झाली. तर या काळामध्ये आपण पाहतो की त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रांतातून 289 अशा प्रकारचे संविधान सभेवर लोक निवडून द्यायचे होते. सूर्यवंशी सर, 289 लोक अशा प्रकारचे निवडून द्यायचे होते, ज्याच्यामध्ये पेशावरपासून, पाकिस्तानच्या पेशावरपासून ते इकडं त्या ठिकाणी ब्रह्मदेशापर्यंत आपला भारत देश, काश्मीरपासून ते श्रीलंकेपर्यंत आपला भारत देश, त्या ठिकाणी कन्याकुमारीपर्यंत आपला भारत देश अखंड अशा प्रकारचा होता आणि त्याच्यामधून 289 अशा प्रकारचे त्या ठिकाणी लोक निवडून द्यायचे होते संविधान सभेवर, संविधान कमिटीवर. आणि या संविधान कमिटीवर निवडून येण्यासाठी बाबासाहेब निवडून येऊ नयेत असं लोकमान्य टिळक, आपला सरदार पटेल आणि काँग्रेसच्या लोकांना होतं की बाबासाहेब जर निवडून आले तर हे मात्र या ठिकाणी काय करतील, जास्तीत जास्त गरिबांना, जास्तीत जास्त मागासवर्गीयांना या ठिकाणी हक्क मागून घेतील. याच्यासाठी बाबासाहेब निवडून येऊ नयेत. याच्यासाठी काय सांगितलं सरदार पटेलनं, तुमच्यासाठी आम्ही दारं खिडक्या बंद केलेल्या आहेत आणि तुम्हाला आम्ही निवडून येऊ देणार नाहीत असं त्या ठिकाणी त्या काळामध्ये सांगितलं. तरी परंतु बाबासाहेबांच्या त्या काळातील शेड्यूल कास्ट फेडरेशन याचे पंजाबमध्ये काही त्या ठिकाणी विधायक होते, आमदार होते आणि तशाच पद्धतीनं पश्चिम बंगालमध्ये काही अशा प्रकारचे आमदार होते. त्या आमदारांनी सांगितलं पंजाबच्या, बाबासाहेब तुम्हाला मुंबईमधून निवडून देत नसतील तर तुम्ही पंजाबमध्ये या, आम्ही तुम्हाला निवडून देतो संविधान सभेमध्ये. पश्चिम बंगालच्या लोकांनी, पश्चिम बंगाल नव्हतं त्यावेळेला, एकच बंगाल होता आणि या बंगालच्या त्या ठिकाणी मंडल, JP मंडल यांनी सांगितलं की त्या ठिकाणी तुम्ही इथून या, आम्ही तुला निवडून देतो. आणि तशा पद्धतीनं बाबासाहेब त्या ठिकाणी शेड्यूल कास्ट फेडरेशनचे त्या ठिकाणी या बंगाल प्रांताचे मंडलसाहेब त्या ठिकाणी अध्यक्ष होते आणि म्हणून त्यांनी बाबासाहेबाला पाचारण केलं की बाबासाहेब तुम्ही इकडे या पश्चिम बंगालमध्ये, इथून उभा टाका बंगालमधून. आणि बाबासाहेबांना खरोखरच त्या ठिकाणी मुस्लिम लीग आणि आपल्या शेड्यूल कास्ट फेडरेशननं बाबासाहेबांना या संविधान सभेवर त्या ठिकाणी पाठवलं. परंतु संविधान सभेवर पाठवल्याच्या नंतर या ठिकाणी काँग्रेस विरोधामध्ये बाबासाहेबांचं आणि काँग्रेसचं कधीही त्या काळामध्ये जमलं नाही.
आणि हे जमलं नसताना देखील त्या ठिकाणी आता संविधान सभेची निर्मिती झाली असं त्या ठिकाणी मला वाटतं रणखांबे सरांनी सांगितलं की 9 तारखेला त्या ठिकाणी 9 डिसेंबरला 1946मध्ये पहिली सभा झाली आणि पहिल्या सभेमध्ये त्या ठिकाणी पुन्हा 11 डिसेंबर 1946ला दुसऱ्या सभेमध्ये त्या ठिकाणी राजेंद्र प्रसाद यांना अध्यक्ष केलं आणि तिसऱ्या सभेमध्ये त्या ठिकाणी नेहरूंनी त्या ठिकाणी भाषण केलं या संविधान सभेमध्ये आणि या भाषण केल्याच्या नंतर त्या ठिकाणी जो काही त्या ठिकाणी या भाषणामध्ये सांगितलं की भारताचं प्रारूप कशा पद्धतीनं असावं, भारताचं त्या ठिकाणी म्हणजे या संविधानाचं कशा प्रकारचं प्रारूप असावं, कशा पद्धतीचं संविधान असावं याच्यावर भाष्य केलं. त्याला त्या ठिकाणी बॅरिस्टर जयकर यांनी त्या ठिकाणी अशा पद्धतीनं म्हणजे 16 डिसेंबर या दिवशी त्या ठिकाणी उत्तर दिलं आणि त्यांनी सांगितलं की मुस्लिम लीगनं याच्यावर बहिष्कार टाकलेला आहे, ते येईपर्यंत ही बैठक स्थगित करावी अशा पद्धतीनं त्या ठिकाणी हा ठराव मांडला. त्याच्यानंतर अध्यक्षानं बाबासाहेबांना पाचारण केलं लगेच दुसऱ्या दिवशी आणि बाबासाहेबांना ज्या वेळेला ते भाषण त्या ठिकाणी केलं की आज मुस्लिम लीगनं जरी या ठिकाणी या सभेवर बहिष्कार घातलेला आहे परंतु मुस्लिमांना पश्चाताप होईल आणि मुस्लिमांना एक दिवस अशा पद्धतीनं वाटेल की आम्ही अखंड भारतामध्येच राहिलो असतो तर आम्ही त्या ठिकाणी निश्चितच आज या भारत देशाचे ते राज्यकर्ते झाले असते. कारण पाकिस्तानमधून काही मुस्लिम लोक निवडून आले असते, बंगालमधून काही मुस्लिम लोक निवडून आले असते आणि भारतातून काही आले असते, राज्यकर्ते झाले असते. म्हणजे बाबासाहेबाचं भाष्य त्या काळातलं वाक्य निश्चितच खरं ठरलं असतं आणि म्हणून मुस्लिम लीगला देखील पश्चाताप होईल आणि आपण सर्व लोकांना न्याय, समता, बंधुभाव, सर्वांना रोटी, कपडा, मकान हे देऊया. स्वतंत्र म्हणजे काय असतं, स्वातंत्र्याचा खरा उपभोग सामान्य माणसापर्यंत नेऊया. मी जरी वेगळ्या पक्षाचा असलो तरी या भारत देशाला अखंड करण्यासाठी, भारत देशाला एक करण्यासाठी, भारत देशातील लोकांची मान उंच करण्यासाठी, त्यांना खरं स्वातंत्र्य देण्यासाठी, या ठिकाणच्या स्त्रियांना न्याय देण्यासाठी आपण काम करूया असं ज्या वेळेला बाबासाहेबांनी भाषण केलं त्यावेळेला काँग्रेस देखील त्या ठिकाणी हतबल झालं आणि फाळणी झाल्याच्या नंतर बाबासाहेबांना ज्या वेळेला त्या ठिकाणी कुठून आले होते बाबासाहेब, जैसलमेर आणि खुलना या बंगालमधील भागातून बाबासाहेब आलेले होते. तो भाग त्यांनी कुणाला दिला, या ठिकाणच्या पाकिस्तानला दिला, पूर्व पाकिस्तानला दिला. पाकिस्तानला दिला. बाबासाहेबाचा जो निवडून येण्याचा प्रांत आपोआपच बाबासाहेबाचं काय झालं, रद्द झालं, सदस्यपद रद्द झालं. परंतु काँग्रेसला वाटलं की बाबासाहेबासारखा माणूस या संविधान सभेवर असायलाच पाहिजे. जर बाबासाहेबासारखा माणूस जर संविधान सभेवर नसेल तर आपली घटना तयार होणार नाही. म्हणून त्यांनी काय केलं, त्या काळातील पंडित नेहरूनं, बॅरिस्टर जयकर हा मुंबईमध्ये होता संविधान सभेवर, त्याला त्या ठिकाणी सांगितलं. त्या काळाचा आपला मुख्यमंत्री खेर नावाचा होता, खेर पहिला मुख्यमंत्री गुजरात आणि आपला महाराष्ट्र एक संघ असताना, तर या बाळासाहेब खेर याला सांगितलं की याला मात्र बॅरिस्टर जयकरला राजीनामा द्यायला हवा आणि बाबासाहेबांना तिथून बिनविरोध निवडून आणा. बाबासाहेबांना तिथं बिनविरोध निवडून आणलं आणि मित्रांनो आपण पाहतो बाबासाहेबांनी ही घटना लिहिली. जी घटना लिहित असताना माणूस हा केंद्रबिंदू, स्त्रिया या केंद्रबिंदू, सर्वसामान्य माणूस हा मात्र त्या ठिकाणी ज्याची मान उंचावेल अशा पद्धतीचं संविधान बाबासाहेबांना दिलेलं आहे आम्हाला. ज्याच्यामुळे आता सांगितलं की आजूबाजूचे जे राज्य आहेत, देश आहेत, जसं पाकिस्तान आहे, नेपाळ आहे, बांगलादेश आहे, श्रीलंका आहे, या सर्वच देशामध्ये उठाव झाला. तिथल्या सत्ताधाऱ्या लोकांना, तिथल्या लोकांनी त्यांच्या मागं दगडं मारून त्यांना घरात घुसून त्यांना मारलं. पाकिस्तानच्या लोकांना मारलं, नेपाळच्या लोकांना मारलं, बांगलादेशाच्या शेख हसीनाला फाशी देण्याचे हुकूम झालेला आहे. या ठिकाणी श्रीलंकेच्या म्हणजे त्या ठिकाणच्या जो राज्याध्यक्ष होता त्याला देखील त्या ठिकाणी पळवून लावलं. परंतु भारत एकमेव अशा प्रकारचा देश आहे की ज्या देशामध्ये या ठिकाणी सैनिकांना उठाव केला नाही. भारत हा अखंड आहे. कशामुळे? बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळे, बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेमुळे. मी एकदा सांगत असतो की आम्ही खेडोपाडी ज्या वेळेला आपण या ठिकाणी जयंतीला जाता, सर आपण जयंतीला जात असताना त्या ठिकाणी आम्ही जयंतीमध्ये मी कधी सांगत असतो की त्या ठिकाणी बाबासाहेब, त्या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं बाबासाहेबांचा फोटो
तर गंभीर अशा प्रकारचे बाबासाहेब आहेत. बाबासाहेब त्या ठिकाणी गंभीर अशा प्रकारचे आहेत. सूट बूट टाय कोटामध्ये बाबासाहेब आहेत. कधी हसलेले बाबासाहेब आम्ही पाहिलेले नाहीत. तरी परंतु अलीकडं अनेक सोशल मीडियावर आपल्या मोबाईलवर बाबासाहेबाचे हसलेले फोटो या ठिकाणी टाकलेले आम्हाला पाहायला मिळतात. दुर्मिळ अशा प्रकारचे बाबासाहेबाचे, आणि हे खरोखरच आपल्याला पाहून अतिशय आनंद होतो. आमचा बाप, आमचा नेता, आमचे सर्व बाबासाहेब कुठेतरी हसत आहे. एक दिवस बाबासाहेब अशा पद्धतीने हिरवळीवर बसलेले आहेत. एक दिवस बाबासाहेब दिल्लीच्या त्या हिरवळीवर बसलेले आहेत घराच्या बाहेर, आणि त्या ठिकाणी एकटेच मनामध्ये हसत आहेत. तितक्यामध्ये त्या ठिकाणी कृपलानी येतो. आचार्य कृपलानी कुणाचा असतो? हा काँग्रेसचा येतो, आणि त्यानं बघतो की बाबासाहेब कधीच हसत नाहीत. आज कसे काय हसायलेत? तो जवळ येतो आणि बाबासाहेबला म्हणतो, बाबासाहेब तुम्ही आज लय खुश दिसत आहेत, काय कारण आहे तुम्ही एवढं खुश होण्याचं? बाबासाहेबांनी सांगितलं, आचार्यजी मी आज याच्यासाठी खुश आहे की माझ्या माणसाला मी आज न्याय मिळवून दिलेला आहे. घटनेच्या माध्यमातून मी न्याय मिळवून दिलेला आहे, म्हणून मी खुश आहे. श्रीमंताबरोबर माझ्या माणसाला मताचा अधिकार दिलेला आहे. सामान्य माणसाला, त्या ठिकाणी माझ्या झोपडीमध्ये राहणाऱ्या माणसाला आणि त्या मोठ्या तळामध्ये राहिलेल्या माणसाला देखील एकच मताचा अधिकार. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी श्रीमंताला वेगळा मत, किंवा त्या ठिकाणी जास्त शिकलेला वेगळा मत, आणि सामान्य माणसाला वेगळा मत असं नाही, तर सर्वसामान्य माणसाला देखील त्या ठिकाणी मताचा अधिकार मी घटनेमध्ये दिलेला आहे, म्हणून मी आज खुश आहे, असं बाबासाहेब त्या ठिकाणी म्हणतात. आणि ते गलातल्या गलात हसतात. त्यावेळेस आचार्य कृपलानी बाबासाहेबाला म्हणतात, बाबासाहेब तुमचं हे हसणं काही काळात थोडा पुरतं राहील, कारण तुमचे माणसं विकणार आहेत. आम्ही पैसे देऊन तुमची मतं आम्ही विकत घेऊ, खेड्यापाड्यामध्ये जाऊ, कुठेही जाऊ, आणि तुमच्या माणसाची मतं आम्ही विकत घेऊ. बाबासाहेब म्हणतात, आचार्य कृपलानीजी काही दिवस तुम्ही मतं विकून घेऊ शकता, परंतु ज्या दिवशी या मताची किंमत माझ्या माणसाला कळेल, त्या दिवशी मात्र तुम्हाला त्या ठिकाणी त्यांचे पाय धरावे लागतील. तुम्हाला त्या ठिकाणी आमच्या माणसाचे पाय धरावे लागतील. आमच्या माणसाच्या घरोघर जावं लागेल, त्यांच्या पाया पडावं लागेल. त्या कोणत्या दिवशी? ज्या दिवशी मताची किंमत, मताची ताकद ज्या वेळेला आमच्या माणसाला समजेल, त्या दिवशी तुम्हाला मात्र त्या ठिकाणी अशा पद्धतीने वेळ येईल. म्हणून तो दिवस येण्याची वेळ आपण त्या ठिकाणी वाट पाहत आहोत. मित्रांनो, आता मतदानाचं कार्यक्रम जिकडे तिकडे चालू आहे, आणि आपण हे बाबासाहेबांचे बोल आपण त्या ठिकाणी खरं करण्याचा आपण प्रयत्न करूया. म्हणजे मत न विकता आपण त्या ठिकाणी काय करूया, त्या ठिकाणी की जे चांगली माणसं आहेत त्यांना त्या ठिकाणी आपण सभागृहामध्ये पाठवण्याचा प्रयत्न करूया, आणि त्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी या बाबासाहेबाचं स्वप्न आपण त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. आम्हाला त्या ठिकाणी आता रोडे सरांनी जाता जाता सांगितलं की त्या ठिकाणी आपले कार्यक्रम सार्वजनिक ठिकाणी व्हायला पाहिजे. आपण गेल्या वर्षी मोठी अशा प्रकारची रॅली काढली. इथपर्यंत त्या ठिकाणी सर्व शाळेच्या, सर्व धर्माच्या लोकांना त्या ठिकाणी आपण सामावून घेतलं, इथपर्यंत इथं आणलं, संविधानाच्या प्रत देखील वाटल्या. परंतु आता काय आहे, निवडणुकीचा काळ असल्यामुळे आपण आज हा कार्यक्रम इथं आपण घेण्याचा प्रयत्न करत आहोत. याच्या अगोदर देखील आपण अनेक कार्यक्रम बाहेर आउटडोअर या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि त्या माध्यमातून लोकांना जोडण्याचा, लोकांना आपल्याशी संवाद साधण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. तुम्ही जर कधी मोबाईलवर पाहिलं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येतं की आपणच नाही, आता बरेच जण म्हणले की आपण संविधानाबद्दल बोलायचं नाही. तुम्ही बघा, ब्राह्मणाचे माणसं बोलत आहेत मोबाईलवर, इतर समाजाचे माणसं मोबाईलवर बोलत आहेत, मुस्लिम माणसं बोलत आहेत, ओबीसी तर सांगतात, ओबीसी मुस्लिमांचे सर्वात राष्ट्रपिता महात्मा गांधी नाही, राष्ट्रपिता खरे बाबासाहेब आहेत असं ओबीसी सांगतात. आणि संविधान ज्या वेळेला त्यांचं ते NRC आणि NSCचं जे आंदोलन चालू होतं, त्यावेळेला त्यांनी बाबासाहेबाचा फोटो आणि संविधान घेऊन त्यांनी ते आंदोलन केलं. तर अशा पद्धतीनं संविधानाचं महत्त्व हे आपणालाच नाही तर इतर लोकांना देखील त्या ठिकाणी कळू लागलेलं आहे. आणि संविधान आज आपण पाहतो प्रत्येक शाळेमध्ये सरकारनं आदेश दिला की प्रत्येक शाळेमध्ये त्या ठिकाणी संविधानाचा गौरव दिन साजरा करा. आणि त्या ठिकाणी हा गौरव दिन मला वाटतं सर्व शाळेमध्ये त्या ठिकाणी साजरा केला गेलेला आहे. आज सकाळी
या सर्व शाळेमध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. म्हणून त्या ठिकाणी जरी प्रतिगामी शक्ती जरी त्या ठिकाणी दिल्लीमध्ये बसल्या असल्या तरी परंतु संविधानाला त्यांना टाळता येत नाही, संविधानाशिवाय त्यांना पुढं जाता येत नाही. आणि म्हणून त्यांना नाईलाजानं का होईना परंतु सर्व शाळेंना आदेश द्यावे लागलेले आहेत. या ठिकाणी संविधानाचा गौरव करा, संविधान त्या ठिकाणी शाळेमध्ये वाचा, अशा पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर संविधान दिनानिमित्त आपण या ठिकाणी मोठ्या संख्येनं आलात त्याबद्दल या ठिकाणी आपले सर्वांचे आभार मानण्यापेक्षा आपण या ठिकाणी मोठ्या संख्येनं जमलात त्याबद्दल आपलं त्या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि जोगदंड साहेबांना विनंती करतो अच्युतराव जोगदंड आजचा कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन त्यांनी करावं असं मी संविधान प्रेंबल वाचतील अगोदर रोडे सर या.